नमस्कार, मी वैद्य राजेंद्र खरात। आज आहे वर्ल्ड अस्थमा डे अर्थात जागतिक दमा दिवस। आज जगातील अनेक लोक दमा या व्याधीने त्रस्त आहेत। दमा या व्याधीमध्ये सर्वप्रथम तर श्वास घ्यायला प्रचंड त्रास होतो। आपलं नैसर्गिकरित्या जे श्वास निश्वास हे श्वसन क्रिया चालू असते ती नैसर्गिकरित्या करता येत नाही। सोबतच छातीमध्ये घरघर, विशेषतः जेव्हा श्वास सोडला जातो त्यावेळेला छातीमध्ये एक शिट्टीसारखा आवाज आल्यासारखा वाटतो, छाती भरल्यासारखे वाटणे, त्यासोबतच दम लागणे, श्वास गुदमरणे, जीव घुसमटणे, डोकं दुखणे, झोपलं असता दम जास्त लागणे, उठून बसल्यानंतर अंमळ थोडंसं बरं वाटतं, खोकल्याची प्रचंड उबळ येते। अशा वेळेला थोडासा कफाचा बेडका पडल्यास थोडंसं बरं वाटतं, परंतु अशा ठिकाणी जेव्हा दम्याचा वेग येतो तेव्हा जीव जाईल की राहील अशा पद्धतीच्या वेदना होतात। अशा पद्धतीची त्या रोग्यामध्ये आणि आजूबाजूच्या त्याच्या नातेवाईकांमध्ये भावना निर्माण होते। अशा पद्धतीने या दम्याला अतिशय योग्य व्यवस्थापन आणि चिकित्सा गरजेची ठरते। आयुर्वेदामध्ये याच्यासाठी चिकित्सा सांगितलेली आहे का? तर हो, आयुर्वेदामध्ये श्वास या व्याधीच्या अंतर्गत दम्याच्या लक्षणांचा आणि त्याच्या चिकित्सेचा वर्णन केलेलं आहे। आयुर्वेदाच्या आधारे, आयुर्वेदीय पंचकर्मांच्या आधारे दम्याची अतिशय प्रभावीपणे आपण चिकित्सा करू शकतो। तेव्हा दम्याची लक्षणं दिसताच योग्य उपचारांकडे आपण वळलं पाहिजे, अन्यथा दमा हा व्याधी आपल्याला भावी आयुष्यामध्ये अनेक संकटांना, अनेक आरोग्य समस्यांना तोंड द्यायला लावू शकतो आणि आपला श्वास धोक्यात येऊ शकतो। धन्यवाद।